गोरक्ष जालिंदर चर्पटाश अडभंग कानीफ मच्छिंद्र आद्या चौरंगी रेवानक भर्तरी संज्ञा भ्युमांब भूर्व नवनाथ सिद्धा. नवनाथ कथासार अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री पांडुरंगाय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री मातापितृभ्याय नमः. दत्तात्रय शंकर यांचे दर्शन आणि सर्व विद्या सिद्ध. शंकर व दत्तात्रय अरण्यातील शोभा पाहत पाहत भागीरथीच्या काठाने जात होते. वाटेत त्यांचे लक्ष मच्छिंद्रनाथांकडे गेले. कलियुगात अशी कडक तपश्चर्या केलेली पाहून व त्यामुळे त्यांची झालेली विकल अवस्था पाहून त्यांना फारच आश्चर्य वाटले. मग शंकरांनी दत्तात्रेयांना एकट्यालाच मच्छिंद्रनाथाकडे चौकशी करायला पाठवले. शंकरांच्या सांगण्यावरून दत्तात्रेय मच्छिंद्रनाथांजवळ गेले व एवढ्या कडक तपश्चर्येचे कारण विचारू लागले. तो आवाज ऐकून मच्छिंद्रनाथांनी मग नम्रपणे वंदन करून म्हटले, महाराज, आज मला तपाला बसून 12 वर्ष झाली, पण इतक्या दिवसात मी अरण्यात एकही मनुष्य पाहिला नाही. असे असताना आपण आज मला असे एकाएकी विचारता आहात, तेव्हा प्रथम आपण कोण आहात ते मला सांगा. आता ज्या अर्थी आपले दर्शन झाले आहे त्या अर्थी आपण माझी मनोकामना पूर्ण कराल असे मला वाटते. ते ऐकून दत्तात्रेय म्हणाले, मी अनसूयेचा पुत्र आहे, मला दत्तात्रेय म्हणतात. आता तुझी इच्छा मला सांग. दत्तात्रेयांनी नाव सांगतात मच्छिंद्रनाथांना वाटले की आज आपली 12 वर्षाची तपश्चर्या फळाला आली, केल्या कर्माचे सार्थक झाले. हा विचार मनात येताच सर्व नियमधर्म सोडून मच्छिंद्रनाथांनी दत्तात्रेयांच्या पायावर डोके ठेवले. त्यांच्या डोळ्यातूनही अश्रू ओघळू लागले. त्या अश्रूंनीच दत्तात्रेयांचे पादक शालन झाले. ते म्हणाले, महाराज, आपण साक्षात भगवान आहात. शंकर, विष्णू व ब्रह्मदेव या तिघांचे रूप घेऊन आपण अवतरला आहात आणि असे असताना तुम्ही मला विसरला कसे? आता माझे सर्व अपराध पोटात घालून माझा स्वीकार करावा. आपली कृपादृष्टी मजवर असावी. भावनेच्या आवेगात मच्छिंद्रनाथ पुन्हा पुन्हा पाया पडू लागले. ते पाहून दत्तात्रेयांनाही गहिवर आला. ते त्यांना म्हणाले की आता तुम्ही चिंता करू नका, तुमची इच्छा पूर्ण होईल. असे त्यांना समजावून दत्तात्रेयांनी आपला वरदहस्त त्यांच्या डोक्यावर ठेवला व कानात मंत्रोपदेश दिला. त्यामुळे मच्छिंद्रनाथांचे सर्व अज्ञान नष्ट झाले व सर्व जग त्यांना ब्रह्ममय दिसू लागले. मग दत्तात्रेयांनी त्यांची परीक्षा पाहण्यासाठी त्यांना विचारले, आता मला शंकर आणि विष्णू कोठे आहेत ते सांगा. यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले की ईश्वराशिवाय मला दुसरे काही दिसत नाही, सर्वत्र ईश्वरच आहे. हे त्यांचे उत्तर ऐकून दत्तात्रेयांना समाधान वाटले. मग ते त्याला घेऊन शंकराजवळ गेले. त्यांना पाहताच हा पूर्वाश्रमीचा कवी नारायण आहे हे जाणून शंकरांनी त्याला मिठी मारली व त्यांच्याकडून सर्व सिद्धींचा अभ्यास करवण्याची दत्तात्रेयांना आज्ञा केली. शंकरांच्या आज्ञेनुसार दत्तात्रेयांनी त्यांना सर्व विद्यांचा मंत्रोपदेश केला व कानफाट्यांचा नाथ संप्रदाय निर्माण केला. त्याला शिंगी शैली इत्यादी भूषणे दिली आणि दत्तात्रेय व शंकर दोघे स्वस्थानी निघून गेले. मग मच्छिंद्रनाथ ही तीर्थयात्रेस निघाले. तीर्थयात्रा करीत करीत ते सप्तशृंगी येथे आले. तेथे त्यांनी मोठ्या भक्तीने अंबेचे दर्शन घेतले व तिची स्तुती केली. त्यावेळी त्यांच्या मनात आले की शाबरी विद्या आपल्याला पूर्ण अवगत झाल्यावर त्यावर कविता करावी. ही कविता लोकांना उपयोगी पडेल असे त्यांना वाटले, परंतु दैवत अनुकूल असल्याशिवाय कार्यसिद्धी व्हायची नाही अशीही त्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी देवीजवळ 7 दिवस अनुष्ठान केले. तेव्हा अंबादेवी त्यांच्यावर प्रसन्न झाली व देवीने त्यांना अनुष्ठानाचा हेतू विचारला. मच्छिंद्रनाथ म्हणाले की मातुश्री, साबरी विद्येवर काव्य करावे असे मला वाटते, तेव्हा माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मला उपाय सांगा. मच्छिंद्रनाथांची मनोकामना ऐकून ती पूर्ण होईल असा अंबेने आशीर्वाद दिला. मग देवी त्यांना मार्तंड पर्वतावर घेऊन गेली. तेथे एक मोठा नागवृक्ष होता. तेथे बीजमंत्रांनी हवन केल्यावर त्याला तोच वृक्ष सुवर्णासारखा दैदिप्यमान भासू लागला. तसेच त्या झाडांच्या फांद्यांवर अनेक दैवते बसलेली ही दिसू लागली. देवीने मच्छिंद्रनाथांना त्या दैवतांची नावे ही सांगितली. हा चमत्कार पाहून त्यांना फार आश्चर्य वाटले. ती सर्व दैवते मच्छिंद्रनाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. नंतर देवी अंबेने त्यांना सांगितले की तुम्ही आता येथून ब्रह्मगिरीच्या जवळच अंजन पर्वत आहे, तेथे महाकालीचे स्थान आहे. तेथे जाऊन भगवतीला मनोभावे नमस्कार करा. तेथून दक्षिण वाहिनी असलेल्या नदीवर जा. तेथे तुम्हाला पाण्याने भरलेली श्वेतकुंडे दिसतील. त्यातील शुक्ल वेल तोडून व एक एक कुंडात टाकून ती 100 कुंडे आहेत. पण ज्या कुंडात ती वेल सजीव झालेली दिसेल त्यात स्नान करून त्यातील पाणी प्या. त्यामुळे
तुम्हाला मूर्छा येऊ लागली तर 12 आदित्यांचे स्मरण करून जप करा, म्हणजे पुढचा मार्ग दिसेल. नंतर काचेच्या कुपीत तेथील पाणी घेऊन 12 आदित्यांचे नामस्मरण करून या वृक्षाला ते घाला, म्हणजे सर्व दैवते प्रसन्न होऊन तुम्हाला वरदान देतील. हे सर्व एका खेपेत झाले नाही तर 6 महिने अशाच खेपा घालून पूर्ण करा. दरवेळेला एक एक दैवत प्रसन्न होईल. अशा तऱ्हेने त्यांना शाबरी विद्येचा मार्ग सांगून देवी आपल्या जागी परत गेली. मग मच्छिंद्रनाथ अंजन पर्वतावर गेले. तेथे त्यांनी महाकालीचे दर्शन घेतले. शुक्लवेल घेऊन कुंडे पाहू लागले. तेथे त्यांना 100 कुंडे दिसली. त्यात त्यांनी शुक्लवेल टाकला व पुन्हा येऊन पाहू लागले. तेव्हा आदित्य नावाच्या कुंडात टाकलेल्या वेलाला पाने फुटलेली त्यांना दिसली. तेथे त्यांनी स्नान केले. नंतर त्यातील पाणी पिताच त्यांना मूर्छा आली. म्हणून त्यांनी देवीच्या आदेशाप्रमाणे 12 आदित्यांचे नामस्मरण केले. इतक्यात सूर्याने येऊन त्यांना सावध केले. त्यांना त्यांची इच्छा विचारून आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवून इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला. सूर्याने अशा तऱ्हेने वरदान दिल्यावर मच्छिंद्रनाथांनी काचेच्या कुप्पीत पाणी घेतले व ते मार्तंड पर्वतावर घेऊन गेले. तिथल्या अश्वत्थ वृक्षाला नमस्कार केला. सूर्याचे स्मरण करून त्या कुपीतील पाणी अश्वत्थाला घालताच सूर्य प्रसन्न झाले व हेतू विचारू लागले. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की कविता करावी असे मला वाटते, तेव्हा तुम्ही मला पूर्ण मदत करून माझी मंत्रविद्या सफल करावी. सूर्याने लगेच त्यांना होकार दिला. मग मच्छिंद्रनाथ 7 महिने खेपा घालत होते. अशा तऱ्हेने त्यांनी सर्व दैवते प्रसन्न करून घेतली. नंतर शाबरी विद्येचा एक स्वतंत्र ग्रंथ तयार केला. मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत बंगालात चंद्रगिरी गावात गेले. त्या गावात सुराज नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव कृती देवी होय. तिच्या पोटी नरसिंहाचा जन्म झाला होता. त्या गावात सर्वोदयपाळ नावाचा एक वसिष्ठ गोत्री गौड ब्राह्मण राहत होता. तो मोठा कर्मठ होता. त्याच्या पत्नीचे नाव सरस्वती होते. ती फार सुंदर होती, तशीच सद्गुणीही होती. पण पोटी संतान नसल्यामुळे ती नेहमी उदास राही. त्यांच्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षेसाठी गेले. ते अंगणात उभे राहून अलख निरंजन असे म्हणून भिक्षा मागू लागले. त्यांचा आवाज ऐकून सरस्वती बाहेर आली. तिने त्यांना नमस्कार केला, आसनावर बसवले आणि भिक्षा घातली. नंतर आपली हकीकत सांगून संतती नसल्याने उदास असल्याचेही सांगितले. तिची अवस्था पाहून मच्छिंद्रनाथांना दया आली. त्यांनी सूर्यमंत्राने विभूती मंत्रून ते भस्म तिला दिले आणि म्हणाले, हे भस्म रात्री झोपायच्या आधी खाऊन मग झोप. हे शुद्र भस्म आहे, तू मनातही आणू नकोस. हा साक्षात हरिनारायण, जो नेहमी उदयास येऊन आपल्याला दर्शन देतो, तो तुझ्या उदरी जन्म घेईल. मग त्याला मी उपदेश करीन. त्यामुळे तो जगात कीर्ती मिळविल. सर्व सिद्धी त्यांच्या आज्ञेत राहतील. असे तिला सांगून मच्छिंद्रनाथ जायला निघाले. तेव्हा तिने परत केव्हा येणार असे विचारले. मच्छिंद्रनाथ म्हणाले, मी आता 12 वर्षांनी परत येऊन मुलाला उपदेश करील. असे म्हणून ते निघून गेले. सरस्वतीला भस्म मिळाल्यामुळे फारच आनंद झाला. तिने ते भस्म आपल्या पदरात बांधून ठेवले. मग ती त्याच आनंदात शेजारणीकडे बसायला गेली. तेथे दुसऱ्याही 5-6 बायका गप्पा मारायला जमल्या होत्या. तेव्हा तिने आनंदाने नुकतीच घडलेली सर्व हकीकत सांगितली. नंतर ती म्हणाली, त्या गोसाव्याने सांगितल्याप्रमाणे भस्म खाल्ल्यावर मला खरंच मुलगा होईल काय? तिचा प्रश्न ऐकून सगळ्या जणींनी तिला वेड्यात काढले. आता श्रोते, आपल्याला माहीत आहे की बायका बसल्यानंतर जराशी एखादी गरीब बाई असेल तर तिला बाकीच्या सगळ्या जणी वेड्यात काढतात. तसंच ह्या बाईला देखील वेड्यात काढण्यात आलेले आहे. एक जण म्हणाली, अगं असल्या राखेने का पोरे होतात? हे लोक जादूटोणा करण्यात पटाईत असतात, लोकांना फसवतात. तू अशी कशी त्यांच्या नादी लागलीस? आम्हाला काही हे लक्षण ठीक दिसत नाही. अशा तऱ्हेने त्या सर्वजणींनी तिच्या मनात संभ्रम निर्माण केला. त्यामुळे ती अगदीच चक्रावून गेली व घरी आल्यावर घराजवळ केर, कचरा, शेण वगैरे टाकण्याची जी जागा होती त्याच उकिरड्यात तिने ते भस्म काहीही विचार न करता टाकून दिले. अशा प्रकारे श्रोते, आपण पाहिले या अध्याय 2 की कशा प्रकारे दत्तात्रेयांची, भगवान शंकरांची यांनी मिळून मच्छिंद्रनाथांची गाठ भेट घेतलेली आहे. आशीर्वाद देखील त्यांना दिलेला आहे आणि मच्छिंद्रनाथांनी शाबरी विद्या कवित्व केलेले आहे. आणि श्रोते हो, आता मच्छिंद्रनाथांनी जी भस्म दिले होते, जी दिली होती भस्माची मोठी, ती या बाईने शेणाच्या उकिरड्यामध्ये टाकलेली आहे. तर पुढील अध्यायात आपण पाहूया की काय पुढची जन्मकथा आहे. तसेच मारुतीरायांची आणि मच्छिंद्रनाथांची भेट कशी होणार आहे आणि मारुतीराय हे मच्छिंद्रनाथांकडून श्रीराज्यात जाण्याचे वचन कसे घेतात याविषयीची सविस्तर कथा आपण पुढील अध्यायात जाणून घेऊयात. काही प्रश्न असतील नवनाथा संबंधित आपण कमेंट्समध्ये मला विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंटमध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक करा. अलख निरंजन आदेश.